पण तुझाच बाप मला सांगून जाणार आहे. काय झालं आई? काय भांडलीस का काय त्यांच्याशी परत? हो मीच भांडते ना. फुल लागले मला. तुम्ही दोघं तेवढं शान घरात. अगं ह्या वेळेपर्यंत बुवा घरी येतात ना, म्हणून विचारलं मी. झालं भांडण म्हणजे भांडण नाही, माझं जरा डोसकं फिरलं होतं. मग निघाला सगळा राग त्यांच्यावर. घरात बी नाही आलं, दारातच गेलं परत माघारी. कुठं गेल्यात कोणाच ठाऊक. असं कसं करतेस आई तू? किती वेळ झाला त्यांना जाऊन? झालाय बराच वेळ. बराच वेळ झाला. आणि तू फोन बिन केलास की नाही त्यांना? काय तुला किती वेळा सांगितलंय मी, हा त्यांना असं काहीच बोलत जाऊ नकोस. तुझं जे काय राग असेल ते माझ्यावर काढत जा ना. आता लागत पण नाही बघ त्यांचा फोन. काय अगं आई, तू ना डोकं शांत ठेवत जा बरं का. तुला माहितीये ना त्यांना सहन होत नाही हे सगळं. आता एवढा उशीर झाला, माणूस घरी आला नाही बघ बरं जरा. फोन लागत नाही आता त्यांचा. गोट्या, ए गोट्या. तुझ्यामुळं झालंय भांडण आमचं. हा काय ग, काय झालं? अरे ते बुवा आले नाहीत अजून घरी. चल आपण त्यांना जाऊन बघून येऊ. हा चल की. आई हे घे फोन. त्यांचा जर कॉल आला किंवा ते घरी आले तर गोट्याच्या फोनवर फोन कर बरं का. आम्ही जाऊन बघून येतो जरा. काय झालं? चल तुझ्या फोनवरून फोन लाव बरं बुवांना. तुझा फोन उचलतील वाटतं है ना. चल. काय चाललंय या घरात काहीच कळत नाही. एक गोष्ट नीट नाही. कुठं गेलात काय माहिती. डोसक्यात राग घालून काय करून घेऊ नये म्हणजे जाणं. हा काय माणूस आहे की कोण आहे? नुसतं आपलं काम 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 काम. 8 वाजून गेले, घरी जायला पाहिजे हेही कळत नाही आला. फुकटचं बसवून ठेवलंय. इंद्रा सर, आपण निघूया का? नाही म्हणजे 8 वाजून गेले म्हणून विचारलं. हो जाऊया ना. एवढं काम संपलं की जाऊया. हा काम आपलं ऑलमोस्ट झालंय आणि हे उरलेलं काम उद्या करू. कसं कसं म्हणजे आता उद्याचं काम असणार ना विक्रांत. आजचं काम हे आजच करावं लागणार. हा ऍक्च्युली इंद्रा यार एक प्रॉब्लेम आहे. काय झालं? उर्मिलाच्या काही मेडिसिन संपल्यात ज्या आज तिला देणं गरजेचं आहे. आणि घरी कोणीच माणूस नाही की जो त्या मेडिसिन्स घेऊन येईल. मला वेळेत जावं लागेल घरी. लुक यार आमचं लव्ह मॅरेज आहे अँड शी इज माय रिस्पॉन्सिबिलिटी नाव. सो माझ्या रिस्पॉन्सिबिलिटीज पासून मी असा लांब नाही जाऊ शकत. राईट? ठीक आहे तुझा. थँक्स. पण हो मला उद्या सगळ्या फाईल्स 10 वाजेपर्यंत रेडी हव्यात. शुअर मी घरी घेऊन जातो सगळं. थँक्स. ओके सी यू. या बाय. बाय. पर्सनल रेस्पॉन्सिबिलिटीज एवढ्या असतील तर माणूस कामावर फोकस कधी करणार? म्हणून माझं लग्न या गोष्टीवर विश्वासच उडालाय. उगाचचं डिस्ट्रॅक्शन. हा रतन, हा काय कळलं का रे? नाही का? अरे तिकडे जा ना पुढे शाहूपुरी पर्यंत जा. कुठे? हा कुठे? रतन काय बोलला? नाही कळलं. काय होणार? असतील इथंच कुठं तरी. कुठं जाणार आहेत?
आई बोलली ना त्यांना छोट्या आणि अगं गोट्या येतील ना रे बुवा बरं. अरे आई जे बोलले ना त्यांच्या लय मनाला लागली. त्यांना कोणी काय बोललं ना अजिबात सहन होत नाही. त्यांच्या जीवाला काही बरं वाट. हे अगं राणी अगं इकडे इकडे घेत बस. रडू नको भावा. राणी अगं असं काय पण बोलू नको. काय होणार नाही. मी आहे ना. आपण हुडकू बुवानला. तू काय म्हणते किती बी संकट आली तरी आपण त्याला बत्तीशी दाखवायची ना. नाही गोट्या आई बुवाच्या बाबतीत असं नाही होत. मी सगळ्यांना समजवलं सगळ्यांना धीर देईल. पण त्यांचा विषय आला ना मला काही सुधरतच नाही बघ. आता मी फॅक्टरीत जाते काम करायला पण माझं अर्ध मन आहे ना घरीच असतं. आई काय करत असेल मग ती जेवली का औषधं घेतले काम. तिला चमक आली कुठं पडली तर कोण आहे गोट्या तिला बघायला. बुवांचं पण तसंच आहे. तर माणसाने ना माझ्यासाठी लई कष्ट काढलाय. त्यांना ना या परिस्थितीतून बाहेर काढायचंय मला. त्यांनी त्यांचं मन मारून माझं शिक्षण पूर्ण केलं. पण आता पुढे ना मला त्यांच्यासाठी असं काहीतरी करायचंय की त्यांचं पुढचं सगळं आयुष्य एकदम सुखात जाईल. मी हे काम कशाला करते गोट्यात त्यांच्यासाठीच करते. आता कुठे सगळं चांगलं होतं तर मी गेले रागाच्या भरात निघून. अरे परत आलेच नाही तर हे अगं आणि अगं असं रडून कसं चालेल. तू धीर सोडला तर आपण आईला काय सांगणार आहे. अख्खी वस्ती तिकडे वाट बघते की राणी बुवांना घेऊन येईल. हे बघ राणी बुवा कुठं पण असतील त्यांना तुझा हसरा चेहरा आठवला ना ते परत येतील. तू टेन्शन घेऊ नको. तू रडू नको भावा. मी आहे ना. रात्रीची सकाळ झाली ना तरी पण चालेल पण आपण बुवांना घेतल्याशिवाय परत घरी जायचं नाही. म्हणजे नाही. ठीक आहे. काही नाही होणार बुवाला. दादा तुम्ही किशनला कुठं बघितलंय का. हो मग अशीच हातात बाटली घेऊन सातार रोडच्या दिशेने चालत गेले ते. खूप दारू पेले होते आणि त्यांना चालता पण येत नव्हतं. ताई पाणी गरम झालंय का. इंद्रा कधी येईल त्याला ब्लॅक कॉफी लागेल. विक्रांत काय रे इंद्रा कुठे आहे.